जळगाव शहरातील हजारो वीज ग्राहकांना यावेळी नेहमीपेक्षा जास्त वीज बिले आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वाढीव बिलांचे कारण विचारण्यासाठी ग्राहक महावितरण कार्यालयात धाव घेत आहेत. मात्र संबंधित अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्याचा आणि एकमेकांकडे टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत. तासनतास कार्यालयात थांबूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वाढीव वीज बिलांमागचे नेमके कारण काय, ग्राहकांच्या तक्रारींवर महावितरण काय म्हणते आणि या संपूर्ण प्रकरणामुळे नागरिकांमध्ये नेमका किती रोष आहे, पाहूया हा विशेष रिपोर्ट. आम्ही इथं 9:30-10 वाजेपासून आलेलो आहे ऑफिसला. ऑफिसला येताना आमची ही तक्रार होती की बिल रीडिंग न घेता दिलेलं आहे, वाढीव दिलेले आहे. इतके कधी 3-4 वर्षात न आलेले बिल ते वाढीव दिलेलं आहे. तुम्हाला साधारणतः दर महिन्याला किती बिल यायचं? आम्हाला साधारण दर महिन्याला 1000च्या खालीच 700-800 असं. आता किती आलं? आता आम्हाला 1980 रुपये आलेलं आहे. बरं, तुम्ही आता MSEB कार्यालयात मध्ये गेला, तुम्हाला कोणाची भेट झाली, काय माहिती मिळाली? आम्ही आता साडी साहेबांना भेटलो, पण साडी साहेब बोलले की हे तुमचं ॲव्हरेज बिल आहे 2 महिन्याचं, पण आम्हाला हे मान्य नाही आहे. तुम्हाला काय माहिती? आम्ही त्यांना भेटलो, पण ते म्हणताय की आता मी बाहेर जातोय, मी थोड्या वेळाने बोलतो. तुमचं नाव आणि भूषण श्रावण सोनवणे, गणपतीनगर, पिंपळा. तुमची समस्या काय आहे? या ठिकाणी तुम्ही महावितरण कार्यालयामध्ये आलेले आहेत, तुमची काय अडचण आहे? मी श्याम राठोड, गणपतीनगर पिंपळामध्ये राहतो. माझी तक्रार अशी आहे की माझं जे रेग्युलर बिल यायचं त्यापेक्षा दुप्पटीनं बिल आलेलं आहे. तर मी तक्रार करण्यासाठी तिथे गेलो होतो हुडको स्टेशनला. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोंबडी बाजारच्या ऑफिसला जा. मग कोंबडीच्या बाजारला मी 9:15 वाजे ऑफिसला आलो. तिथं आल्यानंतर पाहतो मी कार्यालयामध्ये हे तिकडे पाठवतात, तो साहेब म्हणतो ते त्यांच्याकडे जा, आणि कार्यालयामध्ये साहेब अवेलेबल नाही. आत्ता 11 वाजलेले आहे. या रोजी या शनी त्या टेबलला कोणते साहेब नाही आहे. मग अशा वेळेस कोणाकडे तक्रार करायची आणि कोणाला बोलायचं? काय मागणी आहे तुमची आता? माझं जे वाढीव बिल आलेलं आहे त्या संदर्भात मला विचारणा करायची आहे. तर म्हणजे तुम्हाला अजून कुठलाही अधिकारी भेटलेला नाहीये? नाही भेटलेले. इतरांना विचारलं तर काय माहिती भेटली तुम्हाला? ते म्हणताय की ते साहेब बाहेर गेले, ते साहेब येणार आहे असं सांगताय. तुमचं नाव? श्यामसिंग अशोकसिंग राठोड, कुठले एरिया? गणपतीनगर, पिंपळा.